तुझं काय म्हणणं युनिफॉर्म घातल्यानंतर तू कम्फर्टेबल आहेस की नाही? आहे थोडी कम्फर्टेबल, सगळे कम्फर्टेबल आहेत. खाली ये लवकर. मी सोडून काय म्हणणं आहे तुझं? कशी दिसते मी तुझ्यापेक्षा ना? होऊ शकता की ते आमच्या कॉलेज समोर गर्दी, ट्रॅफिक आणि काय पाणी झालंय बघू शकता. हे बघा कशा गाड्या चालवत आहे बघा. आणि मी इथे उभी राहिली लिटरली. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड. अरे काय बघा गाईस केवढी गर्दी आहे इथे. एवढ्या गर्दीतून प्रवास करत आम्हाला रोज कॉलेजला यावं लागतो. अगं ती कुठं राहिली? कॉलेज हे आपलं आवाज जायला पाहिजे तसं. छान, एकदम छान. तुझं काय म्हणणं आहे ब्रो? भूक लागली. भूक लागली आहे. काय सिच्युएशन आहे तुझी? ही सिच्युएशन आहे हिची गाईज. झोप आली आहे तिला झोप आली आहे. तुझी काय सिच्युएशन आहे? भूक लागली. काय भूक लागली. बसलो आहेत आणि आम्हाला भूक लागली. आमचा टिफिन पण अजून आला नाही आहे. सगळे भूकेले. ही आमच्या पीजीची नाही आहे. ही प्रॉपर ठीक ही प्रॉपरची आहे नाही. बाकीची एवढी सगळी कम्प्लीट लाईन आमच्या पीजीची आहे बघा. म्हणणं आहे तुझं? कुठे गेली होतीस आत्ता? काय ते तिकडं काय आणि काय होतं काम तिथे? आणि तू येताना असं 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 करत आली. ते काय होतं नेमकं? हे इकडून पीजीच्या मुली मोजत. हो का? हे बघा काहीच केवढ्या मुली आहे तिथे बघा. हेच बघू शकता. आम्हाला कोबीची भाजी आली आज. हे बघा मी सांगत होते क्लासरूम मध्ये बसा तर इथं झाडांच्या खाली बसल्यात ह्या. हा ती कुठून जेवती बघा बारकी. मॅमनी ओढणी घेतली ना. आम्ही तसेच पावसात भिजत चाललोय बघू शकता इथे. काय काय सांग तर. लॉक शोला आणला डायरेक्ट निघून जातोय. मी काहीच अजून म्हणजे विदाऊट की निघून जाते का? आता मला काय माहिती. थांबा गाईज मग असं ह्यांचं म्हणणं आहे की मी लॉक चुकीचं आणलंय. थांबा आपण आता हे लॉक आहे ना. हा असं कसं काय झालं पण? रूमला लॉक लावून काय? ऐक ना मग. प्यायची वेळ आली माझ्या. बघा थांबा केवढं डेंजर. बघ प्यायची वेळ आली आहे माझ्यावर. काय आता ठरवलंय ना डाएट करायचं त्यावर तर लागणारच आहे. बघू हे निघले कधी पण मोबाईल पडू शकतो माझा. तिकडे लिहून दे. पिते 1 2 3 स्टार्ट. आणि गरम आहे. अंगावर काटा आलाय का? गरम पाण्यात नाही पिऊ शकत. मी नुसती पावडर खाते गरम पाण्यात नाही पिऊ शकणार. ते पावडर खातात ना कोणी करत इतकं कडू लागतंय ना. एवढं पाणी पिणं पॉसिबल नाही आहे. पावडर खाते तुमच्यासोबत. थांबा ते गरम पाणी फेकून दिलंय आता. मी काही पिऊ शकत नाही. आणि मी आता पावडरचा वास छान येतो यार. पाण्यात घेतो नुसतं पाणी. आणि नुसतं खाल्ल्यावर काय होतं माहिती आहे का? ह्याच्यात ना चिया सीड्स असतात. मग ते काय होतं ते भिजवलेलं नाही आहेत ना. तर त्या म्हणजे मी एक व्हिडिओ पाहिला होता की चिया सीड्स जर न भिजवता खाल्ल्या गेले ना. एका मुलीला काहीतरी झालं होतं. म्हणजे मी नव्हतं पाहिलं. माझ्या ज्या आत्ता मॅम आहेत ना त्यांनी पाहिलं होतं. त्या म्हटलं की नुसतं नको त्या पोटात जाऊन फुगतात वगैरे म्हणून मग मी ते गरम पाण्यात करायचं माझ्याकडे बघताय सगळे. आणि ते गरम पाण्याचं करायचं होतं म्हणून मग मी ते गरम पाण्याचं केलं. म्हणजे अजिबात जात नाही. आणि हे नुसतं खाते मी. एकदम इझिली खाऊ शकते नुसतं.